बोलावं, प्रमाणात बोलावं. काही माणसं बोलायचं म्हणून बोलतात सर. आम्हाला तर लई त्याचा अनुभव. कधी कधी इतकं खराब होतं हे, काही विचारतात. उगाच काल परळीत भेटलं मला एकदा, त्याचा माझा काही संबंध नाही, काही नाही, उगाच गल्लीत आलंय. जय रे महाराज म्हणलं, जय रे. ह्या 2-3 महिन्यात तुम्ही दिसतच ना. बरं दिसल्यावर तर तुझा काय फायदा, गरज आहे का रे काही. दिसतच ना म्हणला तुम्ही, काही नाही म्हणलं. कीर्तन आहे तो, कीर्तन कुठं म्हणलं, बाहेर गावी. बाहेर गावी कोण या. अरे म्हणलं रोजची रोज. अरे बापरे म्हणला, म्हणजे आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, कोयत्यासारखं. काय काय बोलायलेत महाराज, भिताड पडल्यासारखं. हे ऐकूनच गेलो होतो आम्ही आपलं. अरे म्हणलं तसं नाही, म्हणलं समजा तसं काही विषय नाही, पण जावं लागतं मला. मला येतो ह्या गावात त्या गावाला. कमलेराव म्हणला, भरत महाराज तुमचीच माना लागल तुम्हाला. और 12 महिने कुत्र्यासारखं फिरतात. काय वर्ण नाही का काय नेमकं, काय बोलतेत महाराज भिताड पडल्यासारखं. आपल्याला बी राग येतो, पण ते 10-5 रुपयामुळं काही बोलतो तो. लय अवघड कार्यक्रम. अधिकार संपन्नतेनं बोला, हे माझं मत आहे महाराज. आणि गायन वादनाबद्दल तर बोलूच नका, कारण तो आपला विषय नाही. काही माणसं काही काय महाराज काय ऐकायला नसतं. काय तू ये ना इकडे हे करायला. इथं आल्यावर कळते काय लागतं इथे. उगा मोकार बोलायची सवय लागली महाराज आपली. बोलत जाऊ नाही तसं महाराज, चांगलं बोलत जाऊ. कारण 20 वर्ष 30 वर्ष चालली त्याच्यामध्ये, हे का नाही. सगळा घसा खाली झाल्यावर आपला खिसा भरतोय, हे का नाही महाराज. सोपं आहे गाडी, सोपं नाही हो सर. गायन बी सोपं नाही सर, आणि वादन बी सोपं नाही हो. बरं हे तरी सोपं आहे का माऊली. हे बी नाही सोपं. बोलता आलं तर आहे, पाठांतर भरपूर, पण मांडणीच करता येईना. आली जगद्गुरु तुकोबाराय या भंगाद्वारे काय सांगतात. पुढल्या कवा धडधड धडधड पाहिजे महाराज. मी तर रोज सांगतो महाराज, रोज. सर भजन आणि भांडण हे चप्पळ लोकांचंच काम आहे महाराज. हे धंदा नेबळाटाचा नाहीच महाराज, गॅरंटेड सांगतो तुम्हाला. उगा कोणी बी काय करून जमत नाही महाराज. असं धड 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 असल्या गारव्यात घामागरज झाला प्राणी, असल्या गारव्यात ह्याला म्हणायचं घाट धड धड धड. तर भजन लोका मना म्हणायची गरज नाही, पटकून माईक वरबडून घ्यायचं म्हणायचं ते गायक. हो ना. आता उगाच उभा राहिले, मला कोणी मनाच म्हणे तू माझा युवा येईस का काय. म्हणलं तू मला काय म्हणायचे, माझा काय संबंध त्याच्यामध्ये. आता धडधड केलं तर महाराज. आणि भांडण सुद्धा एक हानुसार 10-15 हानता आले तर भांडण करी जा. आता त्याला 10-15 गुदाडे घातले तरी म्हणते मी त्याला बघणार आहे, गंगा पूजन होईल अशा ना. हा ना, त्याला विलंबित जमत नाही महाराज. तेव्हा हे संप्रदाय महाराज उगच नाही महाराज. हे टवटवीत आहे सर्व महाराज. काय गुलवाच्या फुलासारखं बघा तुम्ही, आणि फ्रेश असतात बघा सर सर्व. एवढंच वातावरण असं आहे महाराज मानवी जीवनाला एकदम फ्रेश करण्यासारखं महाराज. कुठंच माणूस फ्रेश हो. श्रीमंताच्या लग्नात जा, ते बोरच दिसणार तुम्हाला. राम 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 रे. काय फ्रेश आहे टवटवीपणा असं बघा खरे. किरत गोड गुलाबाच्या फुलासारखी माणसं. मला कीर्तन आवडतात महाराज. 4च माणसं हसू द्या, पण फ्रेश हसावं, आळणी तोंडाचे नसावं. काय काय लय विचित्र हो महाराज. एक तर पहिलेच आपण बोर असतो, तर ते पुढे येऊन अरे पांढऱ्या मरतो का काय. फ्रेश हो जरा थोडं.
एवढ्या वातावरणात जरी उदास असल, हे शिमग्याला कसं असल? खबर आहे का नाही? रेश असा आमचे महात्मा सांगत असतो, देखो महात्मा जी मस्त रहो मस्ती में, आग लगो बस्ती में म्हणतात. आपापल्या आनंदात फ्रेश राहायचं महाराज, सदा मूड. मी सदा हसतो महाराज, मला काहीच नाही. अजून कोणता रोग सुद्धा सर आला नाही तुमच्या आशीर्वादाने. गोळी सुद्धा नाही सर अजून येणार बी नाही ती. इतके पहिली बिस्किट खाल्लेत, गोळ्या खायची वेळच येणार नाही आपल्याला. आणि आपलं जीवन तेच महाराज, लहानपणी बिस्किट खायची, म्हातारपणी गोळ्या खायच्या. ह्या 4 गोळ्या जेवण्याच्या आधी, ह्या 4 गोळ्या जेवल्या, ह्या 5 गोळ्या झोपता नाहीत, आणि 8 गोळ्या उठता नाहीत. सगळं आयुष्यच गोळ्यात चाललं ह्यांचं महाराज. सगळं वार त्या ताटाच्या भोवती एवढा डबा घेऊन बसते ती आपलं. मी काहीतरी पदार्थ काढला का आता ताटातला सांगा बरं महाराज? अजिबात नाही काढला, काढीतच नाही महाराज. जे ते भस्मसात करूत येतात. हा आहे ना, शुगर नाही हे बरे तर नाही महाराज, मला शुगर नसतं ना 450. एवढी कुठून आली? भजन करा भजन, शुगर नाही भगर नाही कुछ नाही महाराज. विडाल तुको भरायचा काय ताकदीचा प्रश्न आहे महाराज. बरोबर, प्रश्न बी लय मोठा नाही, जगाच्या मालकाचा प्रश्न आहे. काय महाराज? उग धमकी देलो, खरं नाही. मी घरी धमकी देतो अशी, घरी माऊली, घरी बायकोला हे चा कर, ते म्हणे जा, करीत नाही. राहिलं काय त्याच्या? धमकी द्यायला काय अडचण आहे? नाही तर हॉटेल जिंदाबाद. नाहीतरी लेकर आम्हाला घाबरत बी नाहीत सर. काय घाबरत भीत नाहीत, काही नाही. घरचेच भीनात, हे कशाला भीत? कारण आमचं बाहेरच वजन आहे. घरी बोला पुंडलिक, बाहेर आबा डायनिंग टेबल, ताटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या. तुकोबार आहेत महाराज. ते प्रश्न काय महाराज, ह्या जगात सुख आहे का? एवढाच प्रश्न आहे. कोणत्या सुखाचा? आणि विचारला कोणाला? भगवंताने तुकोबा राहिला. मग महाराज एवढे संत आतापर्यंत आले, मग त्यांना काय विचारला नाही? त्याचं कारण एकच आहे. एकच महापुरुष असे तुकोबार आहे की ज्यांचा परमार्थही श्रीमंतीचा आणि ज्यांचा प्रपंचही श्रीमंतीचा, दोन्ही बाजू परिपक्व आमच्या तुकोबारायच्या. परमार्थातली श्रीमंती त्यांची काय श्रीमंती महाराज? मागे पुढे उभा राहे संभाळीत. देवाला बोलायची ताकद, देवाला बोलवायची ताकद, देवाला हसवायची ताकद, देवाला भांडायची ताकद, ही फक्त आमच्या तुकोबारायमध्ये. बोलाव बी तुकोबारायनेच, प्रेमाने बोलाव तुकोबारायनेच, आणि कधी कधी रागात बी आल्यावर तुकोबारायने भांडाव सुद्धा तुकोबारायनेच. एकदा तुकोबाराय वारीला आले, दर महिन्याला वारी. पण एका वारीला भगवंता दर्शन घेतलं, पण भगवंताला काही बघितलंच नाही तेवढं विशेष. गरुड खांबापर्यंत आल्यावर मग महाराजाच्या लक्षात आलं की आज काही देवाला बघितलं नाही म्हणले, आपल्याकडे काही बोललं नाही, काही नाही. मग राग आला तुकोबारायला. इतक्या राबून येतो म्हणले आम्ही, हे साधं बोलत नाही बघत नाही. पुन्हा मध्ये गेले अजून पंढरपूर मध्ये. महाराज लगेच आलात? हो. मुद्दाम आलो. म्हणले का? नाही. एक सांग, आम्ही इतकी वारी करतो तुझी, आणि तुला काय एवढी घमंड? म्हणले काय झालं मा? काय झालं म्हणजे काय? तू साधं बघितलं नाहीस माझ्याकडं, बोलला सुद्धा नाहीस. पण लक्षात घे, हे शब्द तुकोबारायचे दादा. तुला वाटत असेल मी देव आहे, ते अगोदर तुझ्या डोक्यातलं काढून टाक. कारण तुला सांगतो, तुला आम्ही देव म्हणल्यामुळे आमुची या भावे तुझं देव पण हे का विसरू
राहिदासी एका विसरो भावे तुझ देव पण एका विसरून राहिदासी एका विसरू आमुचिया भावे तुझ देव पण एका विसरून राहिदासी एका विसरून राहिदासी भावे तुझ देव एका विसरून राहिदासी एका विसरून आम्ही देव म्हणल्यामुळं तुला देव म्हणायले. आमुच्या भावे तुझा देव पण. तुला वाटतं का मी देव आहे म्हणून? आम्ही जो उद्या तुला देव नाही म्हणले ना, कुणीच ह्याच्यातलं मानणार नाही. एवढी ताकद कुणाकडे महाराज? ही फक्त तुकोबा आहे इकडं. एवढं जोरात बोलण्याची ताकद. एवढंच नाही, जर प्रसंगच कठीण आला, न होणारं काम सुद्धा देवाकडून करून घेतलं तुकोबारायने. काय शक्ती आहे आमच्या महाराजाची. कीर्तनामध्ये एक मूल मृत्यू पावलं आणि सर्व लोकांनी सांगितलं त्या मातोश्रीला, एक काम करा, ते न्या महाराजाकडं समोर आणि त्यांना म्हणाव, हे तुमच्या कीर्तनामुळे मेलं, हे ह्याला जिवंत करा. आलं ते महाराजाकडे गारानं, महाराज हे तुमच्यामुळे मेलं, ह्याला जिवंत करा. आता हे महाराजाचं काम आहे काही, काय बोलतील. मला सुद्धा ताण देते सर कधी कधी. काही घरी गेलं का नाही, आज नाही काही तसलं, आज व्यवस्थित होतं सगळं. नाही तर गेलं महाराज जय हरी काही बघा ना घरातलं, माझ्याच घरातला मला मिळ लागा नाही. हे म्हणते माझं बघा, आता काय बघा तुमचं आता. आणि महाराज सध्या काय व्हायले, पैसाच पुरा नाही. मी कशाला इकडे ह्याचा विचार करा ना तुम्ही. आता पैसा पुराणा, एक मला कुठंतरी नेऊन आता मग मी काय करू पैसा पुराणा. कुठल्या डोक्याला ताण आहे ते. आता एक नवीन कॅसेट कुठे गेलं का नाही महाराज, एक पोराला पोरगी बघा. म्हणजे आता कीर्तन सोडतो कुठली बघा आता. नाही तुम्ही एवढे फिरतात, आता कीर्तन करीत फिरतो का हे करीत. आता मुलं चांगले असल्यावर देतील की हो, नाही असं थोडंच आहे. आणि ते पहिलं का नाही बघा गुरुजी, हे मुलीच्या बापाला ताण दिल्याचे पाप आहेत. हे पहिलं लय मुलीच्या बापाला विचार, आबा खरं आहे का नाही, किती सत्वीलय, लय सत्वायचे महाराज, त्याचं पाप फेडावं लागायला आता हे. आणि 1970 ते 80च्या काळात सगळे नवरदेव रुसायचे पारावर आलं की. रुसल्यालाच विचारा ते, घ्या ना आयर, अरे घे ना पांढऱ्या, घे ना, काय रोग आला तुला आयर घ्यायला. नाही नाही काय पाहिजे, मागण्या दोनच तवा, घडी आणि रेडिओ. 70च्या काळातली मागणी घडी आणि त्याच झटक्यातला आमचा कार्यक्रम म्हणायला लागलो मी बी रुसलो होतो. ते म्हणले आम्ही ही वापस काय वायऱ्या घडी रेडू, बॉम्बला रेडू लावता यायचा नाही, पण रेडू मागण्यास त्या. आणि विशेष 2 माणसं लग्नात अति बदमाश, सोयरीक जमिनारा एक आणि नवरदेवाचा मामा अति लबाड माणसं. हे सोयरीक जमिनार अशा टाइमला थांबणारच नाही, ते तिकडच काढू पांढर. आणि दिवसभर नवरदेवाचा मामा मनपात असतोय, आणि नवरदेव आला ते तुम्हाला माहित असत सगळं. कुठं जाते बरं नेमका ते, चला नवरदेवाचे मामा, ही तिकडच आंब्या खाली गांजा फोकायला.
विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज की तुमच्या कीर्तनामुळे मूल मेलं, ह्याला जिवंत करा. महाराज म्हणजे आता ही मोठी समस्या आली. आता तिथूनच धावा केला. पांडुरंगा अनेक संकट आले रे, पण हे वेगळं आलंय व संकट. देवा काही करा पण ह्या संकटातून काढा. भगवान म्हणले महाराज काय करू शकतो. देवा अशक्य ते तुम्हा नाही नारायणा आणि निर्जीवा चेतना आणावया. अहो काय तुम्हाला करता येणार नाही. तिथून मुलाला उठिलं महाराज. एवढी ताकद आहे कोणाची. ही फक्त आमच्या तुकोबारायची. जिवंतच आम्हाला झोपेतली माणसं उठत नाही तर मिळालेले का उठव. विशेष तो पुन्हा म्हणतात नाही महाराज तुम्ही ते काहीतरी रूपाचा अभंग म्हणला ना आणि त्यावेळी जे मला झोप लागली बघा जे विठ्ठलाच उठलो. मला नवल वाटतो ह्यांचं एवढ्या गर्द्यात झोप येते. काय भाग्यवान आहेत बिचारे. एवढे गुणवान असताना धडात धडात धडा वाजायला एवढं तिथं झोप जर येत असेल मी तर म्हणतो त्यांना पारितोषिकच दिलेलं बरं. बरं आज सगळ्यात मोठ्या समस्या त्याच आहेत बघा. मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये मोठ्या मोठ्या बंगल्यात गेलं का नाही समस्या त्याच आहेत. महाराज झोपच लागत नाही. मग काकड्याला ये झोप लागत नाही. आणि महाराज सगळे माझ्या घरी लय सांगायचं ना मीच म्हणून कमी लय. पहिलं माझ्याकडे काय नव्हतं मग कुठून आलं. काही नव्हतं. बरं ठीक आहे मीच बांगला बांधला. मिस्त्री कुठे गेली होती मग. मीच बांधा तुम्ही बांधा काय. ह्या बघा महाराज 4 मजली बांधलंय. बरं चला ना वरी मजला बघायला. वरी नेतोय बघायला. आणि एका चहाच्या कपावर परवडतं का ह्या भावामध्ये ते 4 मजली फिरवतोय पुन्हा खाली आणतोय. आणि महाराज हा माझा बेडरूम आहे. कोणता रूम आहे. नाही महाराज आणि माझ्या बेडरूम मध्ये ना मी एशी बसवली. म्हणलं त्यानं तुमची चिशी गेली एशीनं. एशी बसवली. खरंय मी खरं बोलतो महाराज. विठ्ठल विठ्ठल खरं सांग ह्या जेवढ्या यंत्रयुग निघाले महाराज तेवढं घातक आहे हो. आता प्रत्येक घरामध्ये फ्रीज आहे का नाही. प्रत्येक घरात कोणाचंच घरी कामं नाही फ्रीज आहे. महाराज आमच्याकडे पण फ्रीज आहे आणि खूप मोठं आहे. झोपामध्ये जाऊन आणि त्या फ्रीजचा फायदा काय. काही नाही ताजे पदार्थ शिळे करून खाणे. त्याचं नाव काय फ्रीज. मी जेवायला बसलो ते साहेब वाढवू लागले भोजन वाढवले आणि वाढताना म्हणले महाराज आमच्याकडं 2 दिवसापूर्वी खूप सुंदर वरण झालं होतं. केव्हा 2 दिवसापूर्वी. म्हणलं साहेब आज त्या वरणाचा काय फायदा आहे ना महाराज. ते वरण आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो 8 दिवस खातो महाराज आम्ही ते वरण. देऊ का तुम्हाला. म्हणलं न देऊ आता त्याला नेऊन तिकडं देऊ का. हे यंत्रयुग आहे आपलं सध्या. हे विठ्ठल विठ्ठल काय दाखवून काय फायदा आम्हाला. अहो त्याचं दुःख झालं मला शेवटी ते बघून सुद्धा. महाराज काय बेडरूम आहे आणि बेड तर पहा दिल्लीहून मागवला बेड. दिल्लीहून. म्हणलं चांगलं आहे मग झोपा आता वरी. नाही ना महाराज डॉक्टर म्हणले खाली झोपा. म्हणलं त्या बेडला राखेल टाकून फुगा आता कुठं तरी नेऊन. आता त्याचं कारण विनोद नाही महाराज तुकोबारायचं आहे का. भोगी रोगा जोडोनिया दिले अनेका. 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 आर्योचे
तेवढे रोग आडवतात. भोगे रोगा जोडून या दिले आणि काना आरूची ते होका आता सकाळा पासोनी. एवढी ताकद तुकोवरायची आमच्या की देवाला भांडायची ताकद. इतकी परमार्थातली श्रीमंती महाराजांची. आणि प्रपंचातली श्रीमंती जर म्हणलं तर तेवढी मोठी श्रीमंती कोण्याच वैष्णवाकडे नाही. घरातला प्रत्येक सदस्य भजन करत होता. ही महाराजांच्या घरातली श्रीमंती. विडाल विडाल एवढे अनुभव महाराजांच्या पाठीमागे आहेत महाराजांकडं. आणि प्रश्न भगवंताचा आहे की अनेक संतांना विचारावं म्हणलं जगात. प्रश्न एकदम साधा आहे, या जगात सुख आहे का? एवढाच प्रश्न आहे, बाकी दुसरा काही विषय नाही. महाराज खरंच जगात सुख आहे का? जगात भरपूर सुख आहे महाराजा, पण मानलं तर सुख आहे, नाही तर मग अख्खं जीवन आपलं दुःखात आहे. सुख आहे भरपूर, पण त्याचा रस्ता चुकलेला आहे आपल्याकडं. आपण त्या सुखाचा शोध घेतो त्या दुःखाच्या भांडवलामध्ये. सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हव भरी होऊ नका. इथं सुख असतं का? इथं सुख कुठं आहे महाराज? सुखालागी जरी करीशी तळमळ तरी पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होशी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. सुख नाही कोण म्हणतं? सुख आहे. सुख वसयेची ठाई बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या. सुख वसयेची ठाई बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या. आहे ना सुख महाराज. नुसत्या संताच्या सहवासात बी राहिलं नुसतं तरी तिची ताकद बघा तुम्ही महाराज. आता यंदा आषाढीला एका दिंडीमध्ये कुत्र आलं सोहळ्यामध्ये पायी. कोण आलं? कुत्र. मुद्दाम सांगायला आपल्याला कळणं गरजेचं आहे. कुत्र्यानं वारी केली हे तुम्हाला कळालं पुढे काय म्हणायचं ते. आणि बरेच काही काही 80-82च्या पुढली गिराईक म्हणजे नाही महाराज सोहळा मी कधीच पाहिला नाही. म्हणलं ह्यांना लायसन कुणी दिले जिवंत राहायचे नेमकं? अरे कुत्रे बरे ना. कुत्र आलं महाराज वारीला एक पंढरपूर मध्ये पायी. द्वादशीला लोक गेले बसनं निघून. कुत्र तिथंच. बरं त्याला काय तिकीट फ्री नाही काही नाही. कुत्र्याला कुठं फ्री तिकीट आहे? त्याला म्हणलं आपल्या बस स्टँडला जायचं कशाला आता? त्याला बघितली वाट. दुसऱ्या दिवशी बिचार आलेल्या मार्गानं एकटंच निघालो पायी. 6-7 दिवसामध्ये त्यानं त्याचं गाव गाठलं. कुणी? कुत्र्यानं. आणि कुत्र गावात गेलं. लोक म्हणले एक तर आपल्या बरोबर पंढरपुरात आलं हे पायी, पण आम्हाला लक्षात आलं नाही आलंय म्हणून कुठं सोडलं की आला, पण पुन्हा पंढरपुरातून पायी आलं. थांबा म्हणले आता. त्याला स्नान घातलं, त्या गळ्यात फुलाचे हार घातले आणि अख्ख्या गावात त्याची मिरवणूक काढली. कुणाची? मग मी घरी गेलो होतो वारी करूनच. आमची बायको बसली होती. मी म्हणलं हे बघ एक वारीला कुत्रा आलं म्हणलं. त्या गावच्या लोकांनी बघ म्हणलं त्याची मिरवणूक काढली. बायको म्हणली आमची त्याच्यासाठी कुत्र व्हावं लागतंय. मग पुढलं काय बनायची गरजच नाही ना आता काय. ही सत्संगाची ताकद सांगत होतो मला. अरे तो कुत्रे सुद्धा महाराज संत, सत्संगतीमध्ये संत झाले महाराज. ही ताकद आहे संताची. म्हणून तर महाराज म्हणतात संगत करले सज्जन की. हे का नाही? कुणाची संगत करा? सज्जनची. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात अति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. संताची संगती मनोमार्ग
संतांची संगती मनोमार्ग गती संतांची संगती मनोमार्ग गती हे संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते आकळावा श्रीपती येणे पंते हरी मुख्य मना हरी मुख्य मना हरी मुख्य मना हरी मुख्य मना सुख आहे हो. अहो कुत्र्याला कळालं ह्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये की संताजवळ सुख आहे म्हणून. ते कुत्र वारी करून गेलं महाराज, ते सुखी झालं. सुख नाही कोण म्हणलं. मग आम्हाला का मिळत नाही? आपण त्या मार्गाचा अवलंब केला नाही अजून. बरं, सुख सुख म्हणजे तरी काय? सुख शब्दाच्या व्याख्या अगोदर ज्ञानोबाला जाऊन विचारू. माऊली नेमकं सुख म्हणजे काय नेमकं? भगवान म्हणतात अर्जुना सुखाची व्याख्या सांगतात गीतेमध्ये, ज्ञानोबा आपल्याला सांगतात. हे सुख बागा किरीटी जै दावी येईल तुझं दिठी तै आत्मीयाची भेटी होईल जेव्हा. त्याचं नाव काय आहे? सुख आहे. आणि आपण जे सुख मानतो प्रपंचातलं हे काही तासामध्ये हेच रूपांतर दुःखामध्ये होतं. म्हणून त्या सुखाला आपल्याकडे कवडी मोल किंमत आहे. जसं दसऱ्या दिवशी एकमेकाला आपण काय देतो? घ्या सोनं, आपट्याचे पानं. पण दसऱ्याचं दिवसभर आपण त्याला आपट्याचे पानं म्हणतो का? काय म्हणतो सर? सोनं घ्या सोनं. मला गेलेल्या दसऱ्याला एवढं जमा झालं सोनं. मग मी शिल्लक ठेवलं रात्री तसंच. मग सकाळी उठल्या उठल्या सोनाराच्या दुकानी गेलो मोंड्यात, बॅग भरून. ते म्हणले महाराज सकाळी सकाळी मुद्दाम आलो. म्हणले का? सोनं मोडायचं म्हणलं आपल्याला. ते म्हणले तुम्हाला परिस्थितीच का वाईट नाही? म्हणलं वाईट परिस्थिती सोनं मोडीत नाही, जास्त झाल्यामुळे मोडायलो म्हणलं मी. ते म्हणले कस काय? किती सोनं? म्हणलं 4-5 किलो निघल ना. एवढं कस काय? जोग्याच्या घरी एवढं लोखंड मिळायचं ना, सोनं कुठून आलं एवढं? ते मला खोट आहे. दिली पिशवी ती. ते मॅनेजरला म्हणला इकडे रे, रात्री 9च्या गाडीचं परळी ते पुण्याचं तिकीट काढ म्हणला एक, आणि येरोड्याला उतरा म्हणा ह्यांना. म्हणलं काय झालं? काय म्हणला महाराज, अहो या आपट्याचे पान आहेत, सकाळी सकाळी विनोद करता का तुम्ही? म्हणलं नाही, माझी चूक नाही ती. मला देणारा काल दिवसभर सोनं म्हणूनच दिलंय म्हणलं. ते पानं म्हणून कुणी दिलं नाही, ती माझी चूक नाही. प्रत्येक जण देताना सोनं म्हणू लागला आणि मी विकलं तर माझी चूक आहे त्याच्यामध्ये. म्हणला महाराज ह्याचा फक्त रात्री झोपुस्तर भाव आता सोन्याचा. ह्या झोपेतून उठल्यावर हे कालचं सोनं आजची कचरापट्टी झाली सगळी महाराज. हे संसारातलं सुख आहे. विठ्ठल विठ्ठल सुख नाही, अजिबात सुख नाही महाराज. जर सुख असतच तर सगळं जग इथं थांबलं असतं महाराज. मग सुख नाही याच्यामध्ये. महाराज म्हणतात ह्याच्यातच सुख आहे. मग पण कुठं? अभंगाच्या पाहिजे. वैष्णवा संगती सुख वाट जीवा 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 वैष्णवा संगती सुख वाट जीवा
गायनाचे उडे आपुली अथंडे आणि कधी देवा काय रे आणि कधी देवा काय रे गायनाचे उडे आपुली अथंडे गायनाचे उडे आपुली अथंडे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा सुख वाटे जीवा महाराज म्हणजे सुख आहे पण कुठं वैष्णवा संगती. बरं महाराज एक सांगा नेमके वैष्णव कोण आहेत? महाराज म्हणले आपला संप्रदायच वैष्णव आहे मुळामध्ये आणि सगळ्यात श्रीमंत संप्रदाय आपला आहे महाराज. बाकीची किती आले आणि किती संपले पण आपला मात्र संप्रदाय आजता गायत टवटवीतच आहे महाराज. हा भले राहणीमान साधा असेल मान्य करू आपण, बोली भाषाही साधी असेल मान्य करू आपण, पण परमार्थातली श्रीमंती ह्या संप्रदायासारखी कोणाकडेच नाही महाराज. सर्वांना घेऊन चालणारा एवढा मी तर रोज सांगतो महाराज, ज्ञानराजासारखा संत नाही आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि वैष्णव संप्रदायासारखा पंथच नाही महाराज. हा असू द्या साधा राहणीमान. आता मी साधाच असतो ना महाराज, इस्त्री सुद्धा नसते आपल्याला कधी, साधं राहायचं. पण इथे बी धोका खातो लोक, ह्याला बी किंमत देत नाहीत मग महाराज. काय नाचकर लोक कसे आहेत कडक इस्त्रीचे कपडे महाग लाखाने लपडे पण कपडे किंमत देत नाही कोणी. साधे राहणे असू द्या, राहू द्या साधा राहणीमान, काय अडचण नाही, पण विचार चांगलेत वैष्णवांचे. त्याचं एक कारण आहे, वैष्णव संप्रदायाची जर यादी काढली तर या वैष्णव संप्रदायाचा जर विचार केला, या विश्वामध्ये भूतलावरील पहिल्या क्रमांकाचे वैष्णव भगवान शंकर आहेत असं नाथ महाराजांनी अभंगात वर्णन केले. महावैष्णव विश्वनाथ नित्य राम नाम ध्यात, नित्य राम नाम ध्यात, नित्य राम नाम ध्यात. नित्य राम नाम ध्यात, नित्य राम पहिले वैष्णव भगवान शंकर. परंपरा जर काढली ना आपली, पहिले वैष्णव आहेत भगवान शंकर. आणि पहिल्या वैष्णवाची परंपरा जी भोळ्याची, भगवान शंकर कसे शिव भोळा चक्रवर्ती. परमार्थातले भोळे वेगळे, प्रपंचातले भोळे वेगळे महाराज. मी प्रपंचातल्या भोळ्याबद्दल सांगू शकत नाही, प्रपंचात लय गायबाने लोक काही काही चर्चा निघाली बस बैठकीमध्ये. आमच्या गावात म्हणजे लईच भोळा एक जण म्हणले कस काय तिने एकदा कोणाचे पैसे घेतले ना वापसच देत नाही, लईच भोळ आहे.
हे भोळ आहे का बदमाश आहे नेमकं? हा हे भोळ आहे वय हे. अहो एक जण तर मला आमचं इतकं भोळ आहे, त्याला ती जेवलं तरी बायकोला तीनदा म्हणते होय मी जेवलो का सांगणं. हे म्हणले हे तरी बरे आहेत, आमच्या इथलं लई येडं भोळ एक. त्याला बायकोनं जेव घातलं आणि ते बाहेर आलं आणि बायको बी काहीतरी न्यायला बाहेर आली. ही बाहेर रस्त्याला दोघा नवरा बायकोची भेट झाली. ही बायकोलाच म्हणतंय मी तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं. असले 100 भोळे असतात प्रत्येक गावात. हे भोळे आहेत का हे? अजिबात नाही. विठाल विठाल कारण भगवान शंकराची परंपरा ही वैष्णवांची. पण भगवान शंकर हे पहिले वैष्णव. पंढरपूरला पहिल्यांदा ते गेलेत. ओम नमो शिवादी आणि कावडी घेतली खांदी. पहिल्यांदा ते गेलेत. आणि पंढरपूर मध्ये रावळामध्ये पहिलं काकड्याचं भजन त्यांनी केलं. उभ्या जोडून हात तिरसुळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. तिरसुळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. पहिल्यांदा ते गेले. पहिला काकडा त्यांनी केलाय पंढरपूर मध्ये. म्हणून काकड्याला आपल्याकडं अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून सुरुवातच आपल्या सप्तीची काकड्यापासून असती. ब्राह्मी मुहूर्तावर पहाटे 3 ते 6 काकड्यात लईच आनंद आहे हो. आता म्हणत नाहीत हा भाग यागडा. मी पहिलं सुरुवातीला महाराज नुसता काकडा करीत होतो मी. मग दुसरं काही जमत बी नव्हतं. काकडा पाठ करून ठेवला होता आपला मस्त. पण ते कुणीच नसत आमच्या बरोबर. एकटच वाजवाय बी कुणी यायचं नाही. उगं पोरं म्हणायचे महाराज आम्ही उद्या येतात वाजवायला उठवा. म्हणलं कुठं झोपायला? ह्या रूम मध्ये म्हणायचे. पण तिला हुशार. ही महाराज उठतील मग ती इकडं झोपायची येऊन. आणि आम्ही तिकडच बेजार त्याला हुडकू हुडकू तिकडं एकटं. अहो आमची एवढी आम्ही यांना महाराज. आता मी एकटा असल्यामुळं मला लाऊडस्पीकर लावून देत नव्हते. एकट्याला माय अरे एकट्याला काय करायचं माईक. मी एकदा भांडलो. म्हणजे एकटा असलं म्हणजे काय झालं मला काय फरक पडायला माईक लावायला. मग त्यांनी मी राग 10 माईक लावले. मग तर काय मीडियाची मुलाखतच आपल्याकडं. मग 10 माईक म्हणल्यावर काय जोर जोरात काकडा केला. इतका जोरात केला ना महाराज काकडा मी 6 वाजेपर्यंत. 10 माईक म्हणल्यावर काय खान 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 एकटाच. मग काकडा झाल्यावर सकाळी एक जणाकडे चहा प्यायला गेलो. म्हणले महाराज आज काकडा केला नाही. अहो म्हणलं केला ना काकडा मी. तुम्ही झोपला असता. नाही नाही महाराज मी 2 वाजल्यापासून जागाच आहे. कस काय? नाही म्हणले महाराज काकडा ऐकवलं. अहो त्यांच्या घरचे नाही महाराज आम्ही सगळे जागे. तुम्ही काकडा का केला? अहो म्हणलं काकडा केलाय. एक नाही 10 माईक आहेत आज. म्हणजे कार्यकर्ते बघायला आले. माईक 10 होते पण एकाला वायर नव्हतं माग. विठाल विठाल त्या वैष्णव संप्रदायामध्ये सगळं सुख आहे महाराज. इथं जगातलं सर्वात सुख असल तर वैष्णवाकडे महाराज. सुख या संत समागमी नित्य दुनावे तुझी या नामे. हे नाटाचे अभंग बघा तुम्ही. रोज दुनावे दुप्पट आहे. दुप्पट दुनावे म्हणजे दुप्पट. रोज दुप्पट आहे. पण कोणाबरोबर? सुख या संत समागमी. हो दहन होती सकळ कर्मी. इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये महाराज सत्संगामध्ये. मग महाराज सांगतात ही सत्संगातली काय आहे ताकद आहे. मग त्या वैष्णवा संगती आणि सुख वाटे जीवा. देवा मला सुख मिळालं पण कुणाबरोबर? वैष्णवाच्या संगतीमध्ये.
आणि कमी देवा काही काही अजिबात दुसरं नाही महाराज, अजिबात नाही. एकदा काय आपण एकदा स्वीकारलं नाही पुन्हा रस्ता बदलायचा नाही. पण आपल्याकडे लय बदला बदलीची सप्त्याला माळ घालते, हप्त्याला काढून टाकतात बिचारे ते आपल्या. ह्याच्यात बरं का त्याच्यात बरं, त्याच्यात बरं का ह्याच्यात बरं, कशातच बरं नाही महाराज, भजनात बरं आहे फक्त. विठ्ठल अरे आनंदात भजन करा, आनंदामध्ये हे सुख आहे महाराज. आता तुमचं हे भजन आहे, हे गुरुजीचं झालं, तुमचं झालं, हे तुमचं भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भजन आहे महाराज. तानसेनजी बादशाह म्हणला, तानसेनजी तुम्ही एवढं सुंदर गातात, पण तुमच्या गुरुजीचंही मला एकदा ऐकायचं आहे. आता ते म्हणले गुरुजी पण ती आश्रमात जावं लागेल, मग पण ती गातील का नाही काय सांगता येईल म्हणले. त्यांचं ते मूडवर आहे. आणि खरंच गायकवादकाचं काय असतंय मूड. आता त्यांनी चांगल्या चांगल्या जागा काढल्यामुळं तुम्हाला तुकडे टाकायचं म्हणजे मध्ये. आता एकूण जागाच नाही काढल्यावर, जागाच नाही सोडल्यावर गायना जागा असतात. त्या काढलेल्या जागा जे लोक जागे त्यालाच दिसतात, बाकीच्याला कळत नाहीत. मला ते गुरुवारी स्वानंद शेख निवासी सुभाष देशमुख गुरुजीचं म्हणलं एक उदाहरण आवडतं महाराज. गुरुजी एक असे महात्मे होते महाराज की आता त्यांच्या विद्वत्तेबद्दल आपण बोलू शकत नाही, पण एवढं खरं सर्वांना घेऊन ताकद चालायची. ते एक ते भजन आपलं ते आली एकदा एक जण, ते म्हणले मला भजन करायचे गुरुजी, तुम्ही साथ करा. आता मला माहिती ह्यांना काही येत नाही आणि माणसं ही बी बघत नाहीत. मी काय म्हणतो असतो, अवकात बघून चौकात थांब जा, है का नाही. कुणाच आहे नात करतो हो. मी म्हणलं अहो कुणाला म्हणालात तुम्ही गुरुजी, ते नाही गुरुजी म्हणते थांबा महाराज वाजू आपण. आवडलं गुरुजी काय वाजवतात ह्यांना, काय मिळ आहे का कोणता तरी. आता बरं चला म्हणले, काही नाही म्हणजे त्याला ताल नाही स्वर नाही काय, तरी गुरुजीनं वाजवलं. तरी ती एवढं म्हणतंय गुरुजी कस काय आपलं भजन. मोठे माणसं मोठे असतात. गुरुजी म्हणले सगळं सुंदर आहे, फक्त तुमच्यात थोडे 2 गुण कमी आहेत, तुम्हाला ताल आणि स्वर नाही. काय राहिलं खाली आता. मोठे माणसं मोठे असतात महाराज, हे बोलत नाहीत, एकच बोलतात पण असं बोलतात. ते तानसेनजी म्हणले ते गुरुजीचा मूड पाहिजे ना. मग राजा म्हणला मग कवा, मग गेले आश्रमात, पण ते मग ते म्हणजे थांबा आता. मग तानसेनजींनी एक राग गायला सुरुवात केली आणि गुरुजींनी थोडं मध्ये मध्येच नोटेशन बदललं. तानसेनजी स्वामीजी म्हणले हो काय गाता, थांबा आता हे मी गातो. ज्यावेळेला त्यांनी ते पुऱ्या धनुश्री राग काढला होता आणि त्यांनी जे राग गायला सुरुवात केली तर महाराज राजाला समाधी लागली त्या गायनामध्ये. पुन्हा समाधीतून उत्थान झाला, गायन बंद झाल्यावर राजा म्हणतो तानसेनजी हे राग तर मी बरेच दिवसांना ऐकतो तुमचा, पण मला काही समाधी लागली नाही, पण इथं मात्र समाधी लागली. म्हणजे फरक आहे आमच्या दोघात. म्हणजे गुरुजी जे गातात ते देवासाठी गातात आणि मी तुमच्यासाठी गातो म्हणून समाधी लागत नाही. जे गुरुजी देवासाठी गातात म्हणून सर्वांना समाधी लागते. हे तुमचं भजन तुमच्या आनंदासाठी महाराज, भले कळवा आत्मा काही लोक नाही ना महाराज, त्यांचं राहू दे, आपण आपल्या आनंदासाठी भजन करायचं असतंय. विठाल विठाल जीवनाचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर आपल्याला वैष्णवाची संगत गरजेची महाराज. मग त्या वैष्णवाच्या सहवासामध्ये सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. बरं महाराज, तुम्हाला त्या वैष्णवाच्या सहवासामध्ये नेमकं सुखाचे माध्यम काय काय, तर ते माध्यम अभंगाच्या दुसऱ्याच्या गायनाचे उडे आपुलिया छंदे, 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 गायनाचे
छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने आवडीने गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने आवडीने गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे आपुलिया छंदे. घटनाक्रम बघा कसा आहे महाराजांकडे. महाराज म्हणतात त्यांच्या सहवासामध्ये आनंद मिळविण्याचं काय काय माध्यम आहे. पहिलं माध्यम आहे गायन, दुसरं माध्यम आहे नाचणे, तिसरं माध्यम आहे उड्या मारणे आणि आपापल्या मनाच्या आनंदानं. नाहीतरी आपण गायनातला जो आनंद आहे, तुम्ही अनेक अभंग बघा. गात जागाय गात जागाय गात जागाय गात जागा गात जागा गात जागा गात विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा सुंदर तोंड दिलंय आपल्याला, फक्त भजनासाठी दिले महाराज, पण त्याचा आपण दुरुपयोग करतो. काय सुंदर आहे हो हे, काय देवानं बनिलंय बरं हे का नाही. थोडी सुद्धा कुठं चुकी रे नाही ईश्वरानं, पण आपण त्याचा फायदाच करून घेत नाहीत. मस्त भजन करा. कबीरदास महाराज म्हणतात, राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया. सुंदर आहे, मस्त. ह्या तोंडाची कचरा कुंडीच करून टाकली लोकांनी. अहो सकाळी आबा ह्याला अर्धा तास लागतंय मेंटेनन्सला, आणि तेवढं मेंटेनन्स झाल्यावर 2 मिनिटामध्ये काय बस स्टँडची कचरा कुंडी ही का काय. काय चांगल्या तोंडाचं का खराबा करायचा. एक तर पुड्या नाही तर म्हणते बिड्या. दिंडी ते आलं एक जण बिड्या सोडायला, म्हणलं ओढू नका बिडी ती. ते म्हणलं का ओढू ना, मला सहन होत नाही. ते म्हणला महाराज एक तर तुम्हाला बिडीचं महत्व माहित नाही. म्हणलं कस काय. तुम्ही एवढा श्लोक म्हणून दाखवला मला. धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम टाकडम टोकडम स्वर्ग स्नानम आणि आखी बिडी मोक्ष स्नानम. म्हणलं त्यासाठी का तोंडी यासाठी दिले का तोंडी. भजन करा भजन.
गोड भजन करा भगवंताचं. देव होता देव. काय भजनातली ताकद आहे. एकदा नारद महर्षी रामप्रभूकडे आले. वानर भजन करू लागले. त्यांचं भजन प्रेमाचं होतं महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ताला स्वराचं देणे घेणं नाही त्यांना, पण प्रेमानं भजन. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. सुत करुणिया चित्त, सुत करुणिया चित्त, तुझ व्हावा आहे देवा, हो तुझ व्हावा आहे देवा, हो तुझ व्हावा आहे देवा, तुझ व्हावा आहे देवा. बंडुबुवाची आठवण येऊ दिली नाही बरं का. नारद महर्षी आले. त्यांच्याकडे विना होता. ते नारायण प्रभूचं दर्शन घेतलं, पण ते वानराने विना बघितलं. ते नारद महर्षी काढला. वानर म्हणले प्रभू. म्हणले काय? ते विना द्या म्हणावं नारदाला आम्हाला. भगवान म्हणले आता विना कसा देतील, आणि सगळे भांडणं विण्यामुळेच आहेत. नाही द्या म्हणा, काय फरक पडतो. बघतो विचारून. म्हणले एक काम करा, मी नाही ते म्हणले. विठ्ठल विठ्ठल म्हणले विना घ्या. नारद म्हणले कस काय ध्यान? म्हणले विना नाही. म्हणले भगवान विना कस काय ध्यान? अहो ध्यान म्हणले काय होतं? नारद म्हणले प्रभू विना दिला असता, पण ते वाजवितात आला पाहिजे. लावायचं राहू दे, पण वाजविता तरी नाही लावता हरकत नाही, पण वाजविता तरी आला पाहिजे. नाही मिळणार. भगवान म्हणले कसं आहे, त्यांना नाही येऊ द्या विना वाजविता, पण त्यांची इच्छा आहे, काय फरक पडतो? नारद म्हणले देवा काय फरक आहे, एवढा मोठा विनाय म्हणले ते वापरतात आला पाहिजे ना. आणि खानदानी मृदंग वादक किती जवळचा मित्र असेल, मृदंग आपला ध्यानातच नाही. मी येतो म्हणून वाजवायला, पण मृदंग नाही, अजिबात नाही. ते शाही पाडल्याशिवाय राहतच नाही ते. आणि पुन्हा चूक कबूल करणार नाही असंच होतो. ह्या बाबळाच्या फोकानं झोडपाव धरून असंच होतं. म्हणजे 1,500 लागायले त्याला. सोप आहे का ते? आता 2 लाख आले बघा. आता आहे का ते? आणि सोप आहे का ते एवढं? द्यायचं ना, रागाला हरकत नाही. आणि सर तुम्हाला सांगतो, कधी बी किती बी आपला युवाई जवळचा असेल, लाडका असेल, प्रेमाचा असेल, बैल द्यायचे नाहीत त्याला कधी. हो अर्धा एकर रान द्या, पण बैल द्यायला नसलं ते कधी. विनागास काय देणार? मोटरसायकल सुद्धा माऊलीतच जाऊ नका, इथं जाऊन येतो म्हणते, आखी टाकी खाली करून आणते, पार वाकडी करू करू आणते तिथपर्यंत. आपण भरणार रे 5-50 थोडं लईच पांढर शंकी काही गिराय का महाराज. तरी म्हणले द्या काय फरक पडतो. नारद म्हणले ठीक आहे धरा. घेतला येईना. वानराचे जे विना घेतला डोंगरावर गेले भजणारा.
डोंगरावर. आता गळ्यात विना घ्यावं का नाही, त्यांनी एका दगडावर विना ठेवला. मोठा शिळा होती, त्या शिळेवर विना ठेवला आणि भोवताली बसले भजन करत. पण त्या भजनात प्रेम होतं, गायनामध्ये काय होतं, प्रेम होतं. आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्या भजनानं त्या दगडाला पाझर फुटला. पाषाणा पाझर फुटती रे. दगडाचं पाणी झालं आणि ती विना दगडात जाऊन बसला आतमध्ये. वानरानं भजन केलं, संपलं भजन, आले खाली, विना तिथंच आले. वानर नारद म्हणले, देवा आले का सर्व? म्हणले हो. नाही पण म्हणले सगळे सारखे. आता विद्यार्थी पोशाखात आले की सगळे सारखे दिसत. आता ज्याला मी फॅटेची घडी घालाय दिली ते सापडतच नाही, पुन्हा ती ड्रेस बदलायला ओळखूच येत नाही ती. आता हे पुन्हा ड्रेस बदलला का नाही ती त्यांनाच कळते कोण आहे, आपल्याला काही कळत नाही. तेव्हा ते वानर आले का सगळे? म्हणले आले. अहो सगळे उद्या, पण माझं विना नेहलेलं कोणतं वानर आहे? अरे म्हणले विना, थांबा थांबा थांबा, ए विना कुठे? विना डोंगरावर आहे म्हणले ते. भगवान म्हणले, नारदा हे वानरच आहे, ते त्यांचा विचारच करू नये आपण कधी. एक काम करा, आता तुम्हीच जा आणि ती विना घेऊन या. नारद म्हणले, ह्याच्यामुळे देत नव्हतो, असं होतंय म्हणून. जाऊ दे म्हणले, आता काय इलाज आहे. आता नारद गेले विना आणायला. विना पाहिला, विना उचलायला लागले, पण ते दगड यायला लागला खालून वरी. नारद म्हणले, कमाल ह्या वानराची, विना कसा ठुकून बसविला असं. बरं त्याला काही झालं बी नाही, बसला कसा विना नेमका ते. खूप प्रयत्न केला पण जजमेंट बसलं नाही. पुन्हा नारद खाली आले. भगवान म्हणले, नारदा विना दिसला. मग आला आणता येत नाही ते. ह्या वानराने ते दगडात ठोकून बसविलाय. भगवान म्हणले, नारदा विनाकारण आमच्या वैष्णवावर नाव ठेवू नका, कारण ठोकला नाही देव. ज्या दगडावर विना ठेवलाय ह्यांच्या भजनानं त्या दगडाला पाझर फुटला, त्याचं पाणी झालं आणि ते विना दगडात जाऊन बसला. म्हणजे आता पर्याय, आता तुम्ही भजन करा त्या दगडापाशी, त्याला पाझर फुटू द्या आणि मग विना काढून घ्या. नारद म्हणले, आता गेले नारद. बरेच महिने बसले तिथं, पण त्या दगडाला काय पाझर फुटला? असे बरेच दगड आहेत आपल्याकडे बी, त्याला काही पाझर फुटत. किती वेळ आरडा इकडं, टाळ्या वाजवा. जसं मुड बसविलंय भिताडाला. आता काय होतं बरं वाजवायला? किती आरडा, इठल 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 म्हणलं, बोट फुटल बोट फुटल. कमाल आहे हो. काय हालत नाही, डोलत नाही, डोळा उघडीत नाहीत महाराज. त्या मड्याची ह्यांची काहीच फरक वाटत नाही महाराज. ते भिताडाला मेल्यावर माणसं कुठं बशी देत भिताडाला? ते पांढरा कपडा भलत इद्रूप करते ते रोकडा. काय गरज आहे बरं? ते अहो त्या लाईट न ते रोकडा भिसूर दिसायला लागला. आणि माणसं गुणाने एक मरत नाहीत, मरणार संध्याकाळी आणि पिरणीच्या तोंडाला. लईच पांढऱ्या पायाची बिचारी हे. रात्रभर गाव जाग सगळं ते. आमच्या गल्लीत असायची एक जण मेलं संध्याकाळी. पोरं म्हणले, बघा बरं महाराज कुठे आहे ते? म्हणजे महाराज कुठे आहेत? म्हणलं मी कीर्तनाला आलो, आता येणं होत नाही. म्हणजे महाराज सकाळी तरी लवकर या, ती आता रात्रभर जागा लागतं. म्हणजे रात्रभर जागा, सकाळी 8ला जिकडे तिकडे करतो. म्हणलं तुम्ही काळजी करू नका. म्हणजे सकाळी सकाळी गेलो 7ला. अगोदर घरी गेलो, खिशातले पैसे काढून ठेवले, बाटाबाटी होईने म्हणून आपली. आणि मग गेलो, ती बसल्यालच. आणि यांची रडणी बी खाली आलती थोडी. रात्रभर कुठं रडणार आहेत? पण विशेष आहे बरं का महाराज, तुम्ही काय मनाकडे कौतुक करा तुम्ही. ह्या बाका आपल्याला मृदंग आहे, हार्मोनियम आहे, हे गंधर्व आहेत, ही सुविधा आहे, हे वातावरण आहे, तरी आपला कधीतरी स्वर आपल्याला जातो. पण महाराज मड्यापाशी कुठल्या सुविधा नसतात. तुम्ही सांगा काय तिथं मड्यापाशी काय महाराज? विना नाही, मृदंग नाही, पण काय महाराज ताला स्वरात कार्यक्रम असते.
अगदी खर्जातून स्वर लागतात महाराज त्यांचे रडताना. सुरुवातीला खर्जातून सुरुवात करते ते गुरुजी. मायो माय काय स्वर आहे. विठ्ठल विठ्ठल सकाळी गेलो त्यांना म्हणलं आता चला आता लवकर उरकू आता ह्याला. माझं सकाळी पहिलं काम काय असतंय त्याला उचलून आंघोळ घालली. आता आम्ही दोघांनी उचललं आणि त्याला आंघोळ घाला आणलं बाहेर. तेव्हा 2-4 म्हाताऱ्यामधून महाराज कुठे लिहायलात माझ्या बाबाला. म्हणलं चिंचवणला कीर्तन. कुठं नाही ते गायक आहे का वादक आहे त्याला कुठं. नारद बसले पण पाणी झालं नाही त्या दगडाचं. नारद कंटाळून खाली आले. देवा नाही झालं पाणी त्या दगडात. मग तुम्ही एक काम करा वानराला म्हणावं भजन करा तरच त्या पाजर फुटल दगडाला. भगवान म्हणले ए जा थोडं भजन करा. लगेच महाराज काही क्षणात तर दगडाचं पाणी झालं ते. आणि मग नारदाने विना काढून घेतला ते. नारदानं पाय धरले वानराचे. कमाल आहे तुमची साधना. काय केलं तुम्ही. म्हणले काहीच नाही फक्त प्रेमानं भजन केले. ह्याच्या पलीकडे काही ही गायनातली ताकद आहे महाराज. आणि संगीतामध्ये तर सगळ्यात मोठी ताकद आहे महाराज. संगीत है शक्ती हर घट में बसे राम. अरे रोगी को रागिनी सुनावे तो रोगी को मिले आराम. जर पेशंटला जर राग गाऊन दाखवला ना महाराज बगर औषधाचा दुरुस्त होईल ते. पण ताला स्वरात गावं. हो आमच्या सारख्याला गाय लावला का नाही अर्ध्या घंट्यात गेलं. हो ना काय उपयोग आमच्या सारख्याचं गाऊन येणार. कारण कुठला मिळण्याचा आहे हरी नका सोंदरा त्या ध्याना. आरबळायची माणसं आरबळायची. हा कवालय का नाही. गायन दुसरा क्रमांक आहे नाचे. नाचो कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. उड्या मारील आनंदानं. गायनाचे रंगी गायनाचे रंगी गायनाचे रंगी गायनाचे रंगी गायनाचे रंगी आपुलिया मनाची आनंदे आवडीने. विडोबार वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने. लाज भय शंका दुरावी लामा नकळे साधन या परती. गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने. मी वेळेचं मात्र बंधन पाळीत असतो. वेळ म्हणजे वेळ. 11 म्हणजे बरं वेळ तुम्ही दिलाय ठरवून 9 ते मग त्याच्यात बदल करायचा.
आणि खरं तुम्ही नियोजन करून आले असं सरस्वत म्हणून त्याला 11 पर्यंत कीर्तन, 11च्या नंतर मग आपल्याला घरी जायचं. आणि हे काही काही वाघ आमचे असे की 11 झाल्यानंतर 11:15ला पुन्हा त्यांना जाग येते. आता मी तुमची 15 मिनिटं घेणार, नकाच घेऊ. आता एक काम करा, हे 15 मिनिटं तुम्ही घरी जा महाराज म्हणलं. घरी बायका लेकराला उठवा आणि हे 15 मिनिटं त्यांना सांगा आता जाऊन आम्हाला जाऊ द्या घरी आपण. सर्व तुम्ही आलात, माता भगिनी आमचे बडे सर वगैरे, आमचे यादव सर, आपले झालं आमचे नाथपंथी मंडळ सर्व आलं, महाराज शिंदे सर, दत्ता महाराज शिराळकर, तुम्ही सर्वजण आलात. पुरुषोत्तम महाराजांनी येथे वेळ काढतातच बरोबर. आणि हार्मोनियमचा चांगला छंद आहे त्यांना आणि सुंदर वाजवतात. आणि अजून विशेष दुग्ध शर्करा योग म्हणजे आज गुरुजी आजार आहेत. हे अख्खे महाराज गुरुजी आले म्हणजे वातावरण तयार होतं महाराज. अरे एक भी मिल गया लाल तो हम बन गए मालामाल. काय करायचं, असे महापुरुष आलेत. एकदा माऊलीचं भजन करू आणि शेवेला पूर्णिराम ज्ञानेश्वर